Hello students, in last lecture we discussed about membrane and now we are going to discuss about endoplasmic reticulum. So, introduction of an endoplasmic reticulum. The endoplasmic reticulum is found in almost all animal and plant cells except in prokaryotes and mature RBCs. आपण प्रोकॅरियोट्समध्ये पाहिलं तिथे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे ॲब्सेंट होतं आणि हे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज फाउंड इन ऑलमोस्ट ऑल ॲनिमल आणि प्लांट सेल्स. तर हे कुठे फाउंड राहते? ऑल ॲनिमल्स अँड प्लांट सेल्समध्ये, एक्सेप्ट फक्त प्रोकॅरियोट्समध्ये राहत नाही आणि मॅच्युअर RBCs जे असतात म्हणजेच रेड ब्लड सेल्स त्यामध्ये राहत नाही. इज अ नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन्स, बाउंड कॅव्हिटीज, वेसिकल्स अँड ट्युब्यूल्स. हे काय आहे? नेटवर्क आहे मेम्ब्रेनचं. बाउंड कॅव्हिटीज म्हणजेच काय? कॅव्हिटी म्हणजे काय? त्याच्यात सिलोम्स आहे आणि वेसिकल्स अँड ट्युब्यूल्स. सो इट इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द सायटोप्लाझम. हे कुठे प्रेझेंट राहते? सायटोप्लाझममध्ये. तर दोन टाईप्सचे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम असते, एक रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इट इज द सायटोस्केलेटन ऑफ द सेल. हे काय असते? सेलचं सायटोस्केलेटन. स्केलेटन कशासाठी असते? एक स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी किंवा इक्विलिब्रियमसाठी. तसंच हे काय? इट इज अ सायटोस्केलेटन ऑफ द सेल. Then the term endoplasmic reticulum was introduced by Porter. Endoplasmic reticulum हे टर्म कोणी दिली आहे? सायंटिस्ट पोर्टरने. अकॉर्डिंग टू द पोर्टर, endoplasmic reticulum is a complex vacuolar system which extend from nuclear membrane through cytoplasm up to plasma membrane of the cell. तर पोर्टरने सांगितलं आहे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे कॉम्प्लेक्स वॅक्युलर सिस्टीम आहे. वॅक्युलर्स म्हणजे वॅक्युल्स लाईक जसं त्याच्यामध्ये काहीतरी भरलं आहे, कॅव्हिटी टाईप, विच एक्सटेंड फ्रॉम न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ते कुठनं एक्सटेंड झालं आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासनं थ्रू सायटोप्लाझम अप टू प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत. देन इट इज अ नेटवर्क ऑफ डबल मेम्ब्रेन विच डिवाइड्स द सायटोप्लाझम इंटू नंबर ऑफ कंपार्टमेंट्स. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम किती कंपार्टमेंट्स असते? म्हणजे दोन लेअरचं असते विच डिवाइड्स द सायटोप्लाझम इंटू नंबर ऑफ कंपार्टमेंट्स. इथे डायग्राम दाखवलेली आहे. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठल्या मेम्ब्रेनला अटॅच एक्सटेंड होऊन राहते? ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनला. तर ते न्यूक्लियसपासून एक्सटेंड झालेलं आहे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. देन रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तिथेच, त्याच्या जवळपास रायबोझोम आहे आणि नंतर आहे स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर ओरिजिन, देर आर सेव्हरल कॉन्ट्रावर्सल सजेशन्स अबाउट द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दे आर एज फॉलोज. तर ओरिजिन कुठनं झाली आहे इंडोप्लाझमिक रेटिक्युलमची? तर त्याचे पुष्कळसे ओरिजिनेटेड पॉईंट आहे. तर पहिला आहे इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, देन इव्हॅजिनेशन ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रियल सरफेस मेम्ब्रेन ओरिजिन अँड सायटोप्लाझमिक ओरिजिन. तर टाईप्स ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे किती टाईप्स आहे आपण ते बघू. Endoplasmic reticulum is classified into two types on the basis of the presence or absence of ribosome on its surface, outer surface. तर तिथे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे रायबोझोम्स प्रेझेंट आहे किंवा अब्सेंट आहे यावरून काय त्याचे पार्ट्स केलेले आहे दोन. दे आर रफ और ग्रॅन्युलर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सेकंड इज द स्मूथ और अग्रॅन्युलर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर फर्स्ट बघू आपण रफ और ग्रॅन्युलर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर त्याला रफ का बरं म्हटलं गेलं आहे? इन सम इंडोप्लाझमिक रेटिक्युलम रायबोझोम आर अटॅच टू द आउटर सर्फेस ऑफ द मेम्ब्रेन. काही इंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये रायबोझोम्स हा अटॅच होतो आउटर सर्फेस ऑफ द मेम्ब्रेन. दिस टाईप ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कॉल्ड एज रफ और ग्रॅन्युलर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे ज्याच्या आउटर सर्फेसला रायबोझोम प्रेझेंट आहे ते कुठले रेटिक्युलम झाले? रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. देन द रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज इन्वॉल्व इन द प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोमचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस करायचं. त्याच्यामुळे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज ऑल्सो हेल्प्स फॉर protein synthesis. Then smooth or granular endoplasmic reticulum. Ribosomes are not attached with the membrane of this type of endoplasmic reticulum. म्हणजे जे स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्यावर रायबोझोम्स हे प्रेझेंट राहत नाही. सो द सर्फेस ऑफ दिस इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज स्मूथ. त्याच्यामुळे सरफेस काय असतो इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा? स्मूथ. आणि त्याच्यामुळेच त्याचं नाव काय पडलं आहे? स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दिस टाईप ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज नोन ॲज स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम.
इट इज फाउंड इन द सेल्स विच आर ॲक्टिव्ह इन सिंथेसिस ऑफ स्टिरॉइड कंपाऊंड. आणि ते कुठे फाउंड होत असते? इट इज फाउंड इन सेल्स विच आर ॲक्टिव्ह इन सिंथेसिस ऑफ स्टिरॉइड. ते काय करते? स्टिरॉइड सिंथेसिस करते, कोलेस्टिरॉल अँड ग्लायकोजन. इट इज ऑफ्टन कंटिन्युअस विथ रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ते स्मूथ इंडोप्लाझम आणखी कशासोबत कंटिन्यू होत असते? रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलमसोबत. तर अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. अल्ट्रास्ट्रक्चर म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले टाईप्स आहे ते आपण यामध्ये डिस्कस करू. तर दे आर स्ट्रक्चरली व्हॅरिएबल नॉट ओनली इन डिफरंट सेल बट ऑल्सो विथ इन द सेम सेल. ते काय असते? एका सेल्समध्ये म्हणजे सेम सेलमध्ये वेगवेगळे त्याची अरेंजमेंट असते इंडोप्लाझमिक रेटिक्युलमची. म्हणजे प्लांट सेल तर डिफरंट प्लांट्स असतात, तर त्यामध्ये वेगवेगळे अरेंजमेंट असतात. दे आर स्ट्रक्चरली व्हॅरिएबल नॉट ओनली इन द डिफरंट सेल बट ऑल्सो विथ इन द सेम सेल. दे आर फाउंड इन द एंटायर सेल एक्सेप्ट मॅमेलियन, आरबीसीज अँड बॅक्टेरियाज. तर ते सगळ्या सेलमध्ये प्रेझेंट असतात एक्सेप्ट मॅमेलियन, आरबीसी अँड बॅक्टेरिया. The development of endoplasmic reticulum within the cell is proportional to their protein synthesis activity. जे इंडोप्लाझमिक रेटिक्युलमची ग्रोथ आहे ती प्रपोर्शनल कशाला असतात? त्याची प्रोटीन सिंथेसिसची ॲक्टिव्हिटी. म्हणजे तो जितकं जास्त प्रोटीन सिंथेसिस करेल तितकी त्याची ग्रोथ होईल. द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम मे ऑकर इन 3 फॉर्म्स: लार्ज फ्लॅटेंड सॅक और सिस्टर्नी, वेसिकल्स अँड ट्यूबल्स. तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम 3 टाईप्समध्ये म्हणजे असतात. फर्स्ट इज द सिस्टर्नी, सेकंड इज द वेसिकल्स अँड थर्ड इज द ट्यूबल्स. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे. फर्स्ट सिस्टर्नी मीन्स ट्यूबल लाईक अरेंजमेंट, देन वेसिकल्स वॅक्युल्स लाईक अरेंजमेंट अँड ट्यूबल्स इज लाईक अ ट्यूब. So first cisternae, they are large flattened unbranched sac like structure. They are arranged parallel to each other. तिथे दाखवलं आहे पॅरलल म्हणजे काय होते असते, ते समोर जाऊन इंटरसेक्ट होत नाही, सरळच जातात, त्याला काय म्हटलं जाते? पॅरलल अरेंजमेंट म्हटलं जाते. तर ते काय? दे आर लार्ज फ्लॅटेंड अनब्रांच्ड सॅक लाईक स्ट्रक्चर. दे आर अरेंज पॅरलल टू इच अदर. दे आर 4 to 50 मायक्रॉन इन थिकनेस. त्याची थिकनेस किती असते? 40 to 50 मायक्रॉन. दे हॅव रायबोझोम्स इन देअर सर्फेस. दे आर फाउंड इन सिक्रेटरी सेल. त्याच्यामध्ये सिस्टर्नीमध्ये काय असते? रायबोझोम्स असते. म्हणजे रायबोझोम्स कुठे प्रेझेंट नसतो? आउटर सर्फेसला. तर रायबोझोम हे कुठे प्रेझेंट होतं? आउटर सर्फेस ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. पण त्याच्यासाठी त्याचं फंक्शन काय? दे आर फाउंड इन सिक्रेटरी सेल्स. देन सेकंड पोर्शन इज द वेसिकल्स. दीज आर ओव्हल मेम्ब्रेन बाउंड वॅक्युलर स्ट्रक्चर हॅविंग द डायमीटर 25 to 500 मायक्रॉन. तर ते कसे असतात? वेसिकल ओव्हल लाईक डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर हॅविंग द डायमीटर, त्याचा डायमीटर असतो 25 ते 500 मायक्रॉन. दे आर फाउंड इन मोस्ट सेल बट अबंडन्स इन पॅनक्रियाटिक सेल. ते मोस्टली सेल्समध्ये राहते, पण जास्त कुठल्या सेल्समध्ये राहते? पॅनक्रियाटिक सेल्समध्ये. देन ट्यूब्युल्स. दे हॅव डायमीटर ऑफ 50 to 100 मायक्रॉन. ट्यूबुलचा डायमीटर असतो 50 ते 100 मायक्रॉन. दे नॉर्मली ऑकर इन नॉन सिक्रेटरी सेल्स. ते कुठे प्रेझेंट असतात? नॉन सिक्रेटरी सेल्समध्ये, म्हणजेच इंटरनल टू दी इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दे अराईज फ्रॉम सिस्टर्नी. ते कोणापासून अराईज झालेले असतात? सिस्टर्नी. ऑल द 3 फॉर्म्स ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑकर इन द सेम सेल ॲट द सेम टाईम ऑर मे ऑकर ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ द सेल. ते सेम सेलमध्ये फाउंड असतात किंवा जे स्टेजेस चेंजेस होतात सेलच्या त्यामध्ये स्टेप बाय स्टेप आढळून येतात. द कॅव्हिटी ऑफ द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज व्हेरी नॅरो, दस द 2 मेम्ब्रेन्स आर क्लोजली अपोजिट टू इच अदर अँड द स्पेस बिटवीन देम इज फिल्ड विथ सिक्रेटरी ग्रॅन्युल्स. जे कॅव्हिटी आहे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम ती छोटी असते. तर 2 लेअर असतात, एक ओपनिंगसाठी आणि एक क्लोजिंगसाठी. आणि स्पेस बिटवीन देम इज फिल्ड विथ सिक्रेटरी ग्रॅन्युल्स. आणि इन सर्टन सेल्स the intermembranous space is very much distance, particularly in those cells in which protein synthesis activity is very high. Example like goblet cells. Of the endoplasmic reticulum 75 angstrom thick. जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची मेम्ब्रेन आहे ती किती थिक असते? थिक म्हणजे जाडी 60 ते 75 एमस्ट्रॉंग. एमस्ट्रॉंग हे युनिट आहे, युनिट लक्षात ठेवायचं असतं. देन 50 to 100 मायक्रॉन हे पण काय? एक युनिट आहे. इट इज थिनर दॅन प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनपेक्षा
इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची वॉल काय असते, थिन असते. देन इट इज अ युनिट मेम्ब्रेन. इट कन्सिस्ट ऑफ 2 प्रोटीन लेयर्स अँड इनर लिपिड लेयर दॅट इज लिपोप्रोटीन्स. हे काय आहे, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 2 प्रोटीन लेअरनी बनलेलं असते. इनर लिपिड लेअर असते त्याचे, लिपोप्रोटीन्स. ॲज इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व्स अ कॅव्हिटी, दे फॉर्म अ कॅनॅन्क्युलर सिस्टीम विथ द सायटोप्लाझम फॉर इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये काय असते, कॅनॅन्क्युलर सिस्टीम असते. ते सायटोप्लाझमसोबत काय करते, ट्रान्सपोर्टेशन ऑफ सिक्रेटरी प्रॉडक्ट म्हणजेच प्रोटीन्स ट्रान्सपोर्टेशनचं काम करते. द मेम्ब्रेन ऑफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कंटिन्युअस विथ दी प्लाझ्मा. जे मेम्ब्रेन आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची ते कशासोबत कंटिन्यू होते, प्लाझ्मा मेम्ब्रेनसोबत. देन ओरिजिन सॉरी दिस इज द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मीन्स अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येते, सिस्टर्नी, वेसिकल्स अँड ट्युब्युल्स. देन the pattern of arrangement of endoplasmic reticulum is different in different cells. जे अरेंजमेंट आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं ते डिफरंट असते डिफरंट सेल्समध्ये. दिस मेम्ब्रेन प्रोव्हाइड इन्क्रीज सरफेस एरिया फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आणि तो मेम्ब्रेन्स काय प्रोव्हाइड करत असते, सरफेस एरिया फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी. म्हणजे ते इथे सांगितले आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्या किती असतात, 2 लेयर्स असतात, इनर लिपिड लेयर आणि 2 प्रोटीन लेयर. तर पहिले प्रोटीन लेयर असतात, मधात लिपिड लेयर आणि थर्ड कुठली असते, प्रोटीन लेयर. सो दिस मेम्ब्रेन्स प्रोव्हाइड इन्क्रीज सरफेस एरिया फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. ते सिक्रेशनचं काम करत असते किंवा ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असते. आणि त्या 3 लेयर ज्या असतात त्या काय कशासाठी मदत करतात, सरफेस एरिया फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. तर याचे फंक्शन काय आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे, तर द इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हॅज द फॉलोविंग फंक्शन्स. मेकॅनिकल सपोर्ट करतात इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देन प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतात. आणि थर्ड आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करतात. तर मेकॅनिकल सपोर्ट म्हणजे काय करत असतात, इट प्रोव्हाइड्स ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट फॉर द कोलायडल मॅट्रिक्स ऑफ द सायटोप्लाझम. जे सायटोप्लाझममध्ये फ्लुइड आहे त्यालाच नाही मॅट्रिक्स म्हटलं जाते. आणि त्याला काय करतात, एक मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळेच काय म्हटलं जातं त्याला, सायटोस्केलेटॉन ऑफ द सेल. सेकंड फंक्शन आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं प्रोटीन सिंथेसिस करायचं. तर ग्रॅन्युलर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कन्सर्ड विथ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे जो रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो काय, त्याचं काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करायचं. In cell synthesizing small amount of protein, endoplasmic reticulum consists of only a few tubules. Endoplasmic reticulum मध्ये काय असते, few tubules असते. आणि tubules inactively synthesizing cell endoplasmic reticulum is develop and consist of numerous parallel cisternae. आपण सिस्टर्नी आणि ट्युब्युल्स बघितलेलंच आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की ते पॅरलल अरेंजमेंट असतात सिस्टर्नी. अँड ट्युब्युल्स इज लाईक अ ट्यूब्स. आणि ट्युब्युल्स कशासाठी मदत करतात, ते मदत करतात प्रोटीन सिंथेसिससाठी. नेक्स्ट फंक्शन इज द ट्रान्सपोर्ट. इट ॲक्ट्स एज अ काइंड ऑफ सेल्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजेच जे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममधलं जे काही मटेरियल आहे जे सिंथेसाइज केलेलं आहे, ट्रान्सपोर्टेशनचं काम सायटोप्लाझममध्ये कोण करत असते, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देन प्रोटीन्स, एन्झाईम, लिपिड्स आर ट्रान्सपोर्टेड टू द व्हेरियस पार्ट ऑफ द सेल थ्रू इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड द इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मे ऑल्सो स्टोअर द मटेरियल दॅट ॲक्ट एज अ स्टोअर हाऊस. याच्यामध्ये इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये काही मटेरियल स्टोअर्ड होऊन राहते, त्यालाच काय म्हटले जाते,
storehouse of the cell. Then next is the intracellular impulse कंडक्शन. जे स्केलेटल मसल आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे ते कशासाठी कंडक्शनसाठी मदत करतात. देन सेल डिव्हिजन. तर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज असोसिएटेड विथ द सेल डिव्हिजन. दॅट इज ड्युरिंग सेल डिव्हिजन इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इट ऑल्सो हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला कशासाठी मदत करत असतात, सेल डिव्हिजनसाठी. म्हणजे जेव्हा सेल डिवाइड्स होतात तर ते काय फॉर्म करतात, हेल्प्स करतात फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. देन इन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी काय असते, इन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी गरजेचं असते, तेव्हाच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ह्या परफॉर्म होतात. तर त्याचं काम कोण करत असते, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपण ही जी इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आहे अल्ट्रास्ट्रक्चर, त्यावरूनच आपण त्याचं काय कन्क्लूड करू शकतो, त्याचं जे फंक्शन आहे ते कन्क्लूड करू शकतो की ही कुठलं फंक्शन करू शकते. Then synthesis of cholesterol and steroid hormones. In testes, ovary and adrenal gland, the smooth endoplasmic reticulum has role in the synthesis of steroid compound. जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते काय करतात, टेस्टिस आणि ओव्हरीमध्ये आणि ॲड्रिनल ग्लँडमध्ये रोल इन द सिंथेसिस ऑफ स्टिरॉइड कंपाऊंड. देन नेक्स्ट इज द गोल्गी कॉम्प्लेक्स. तर गोल्गी कॉम्प्लेक्स काय आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स इज अ क्लस्टर ऑफ स्मूथ मेम्ब्रेन्स असोसिएटेड विथ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच आहेत क्लस्टर ऑफ स्मूथ मेम्ब्रेन, त्याला काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं जाते. त्याची डिस्कवरी केली आहे द इटालियन न्यूरोलॉजिस्ट कॅमिलिओ गोल्जी. आणि त्या कॅमिलिओ गोल्जीनी याची डिस्कवरी केली आहे. तो न्यूरोलॉजिस्ट आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं नाव काय पडलं आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स. A reticular apparatus in 1898 named as Golgi apparatus. Then nomenclature, the Golgi complex is variously named as Golgi body. जे गोल्गी कॉम्प्लेक्स आहे त्यालाच गोल्गी बॉडी म्हटलं जाते, गोल्गी कॉम्प्लेक्स और डिक्टोझोम, लिपोकॉन्ड्रीन, इंटरनल रेटिक्युलर ॲपरेटस और कॅनॅन्क्युलर सिस्टीम अँड ट्रोकोस्पॉन्जियम बाय व्हेरियस वर्कर्स. नंतर ओरिजिन, गोल्गी कॉम्प्लेक्सची ओरिजिन कुठनं झाली आहे, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासूनच गोल्गी बॉडीजची काय झाली आहे, ओरिजिन झाली आहे. पॅलेट सजेस्टेड इट्स ओरिजिन फ्रॉम न्यूक्लिअर मेम्ब्रेन. पॅलेटनी काय सांगितलं आहे की गोल्गी बॉडीची ओरिजिन कुठनं झाली आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून. तर इनडायरेक्टली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा कुठनं स्टार्ट होतो, एक्सटेंड होतो, तर तो एक्सटेंड होतो न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासनं. तर पॅलेटचं जे सजेशन आहे ते करेक्ट आहे. देन पोझिशन, कुठल्या पोझिशनला गोल्गी कॉम्प्लेक्स प्रेझेंट राहतो. इट इज व्हॅरिएबल इन पोझिशन इन द डिफरंट सेल. म्हणजे डिफरंट सेल्समध्ये याची जी प्लेस आहे ते वेगवेगळे आहे. इन एक्टोडर्मल सेल इट इज पोलराइज बिटवीन द न्यूक्लियस अँड पेरिफेरी. जे एक्टोडर्मल सेल्स आहे त्यामध्ये पोझिशन काय याची, न्यूक्लियसला किंवा पेरिफेरीला. इन सिक्रेटरी सेल इट लाईज बिटवीन द न्यूक्लियस अँड द सिक्रेटरी पोल्स. जे सिक्रेटरी सेल्स आहे तिथे काय असते, ते न्यूक्लियसच्या जवळ असते किंवा सिक्रेटरी पोल्समध्ये असते. The Golgi apparatus is surrounded by zone of cytoplasm from which ribosomes are excluded. जर गोल्गी ॲपरेटसनी काय सराउंडेड केलं आहे, झोन ऑफ सायटोप्लाझम फ्रॉम विच रायबोझोम्स आर एक्सक्लुडेड. देन साईज काय आहे गोल्गी कॉम्प्लेक्सची, साईज पण व्हॅरिएबल आहे. इट इज लार्जर इन ग्लँड अँड नर्व सेल्स बट स्मॉल इन मसल्स. तर ते जर गोल्गी कॉम्प्लेक्स हे ग्लँड सेलमध्ये असेल किंवा नर्व सेलमध्ये असेल तर त्याची साईज काय आहे, स्मॉल असते, लार्ज असते. आणि मसल सेल्समध्ये असेल तर ते स्मॉल असते. साईज इज रिलेटेड टू द फंक्शनल स्टेजेस. साईज कशावर डिपेंड करते, फंक्शनल स्टेजेस म्हणजेच ते कुठलं फंक्शन तिथे परफॉर्म करत असते. देन शेप ऑफ द गोल्गी कॉम्प्लेक्स वॅरीज फ्रॉम सेल टू अनदर. म्हणजे सेल टू सेलमधनं त्याचं शेप आहे ते वॅरी करते. दे मे बी इन द फॉर्म ऑफ रॉड्स, म्हणजेच गोल्गी कॉम्प्लेक्स हे रॉडसारखे असतात किंवा दे ग्रॅन्यूलसारखे असतात, वेसिकलसारखे किंवा नेटवर्क. इवन इन द सेम सेल देअर आर व्हेरिएशन्स इन डिफरंट फंक्शनल स्टेजेस. देन अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स. तर Dalton and Felix 1954 studied electron microscopic structure of Golgi complex is consist of three components.
तर फॅटर्न सेक्स और लॅमेली और सिस्टरनी म्हटले जाते लार्ज वॅक्युल्स आणि स्मॉल वेसिकल. जसं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 3 स्ट्रक्चर होते, सिस्टरनी, लार्ज वॅक्युल्स आणि स्मॉल वेसिकल्स, त्याच टाईपचे काय आहे गोल्गी कॉम्प्लेक्सचे स्ट्रक्चर आहे. तर फ्लॅटन सॅक्स और लॅमिला और सिस्टरनी, दे आर पॅरलल फ्लॅटन्स, इथे डायग्राममध्ये दाखवले आहे. सिस्टरनी, देन वॅक्युल्स आहे आणि वॅक्युल्स वेसिकल जे आहे ते लास्ट पोर्शनला दाखवलेलं आहे. तर दे आर पॅरलल फ्लॅटन सॅक्स पाईल वन अपॉन द अदर टू फॉर्म अ स्टॅक. पॅरलल लाईक असते अरेंजमेंट सिस्टर्नीची. दे आर युजली 3 to 12 सिस्टर्नी इन इच स्टॉक. एका इन इच स्टॉकमध्ये किती सिस्टर्नी असते? 3 to 12. इच सिस्टर्नी इज मेड अप ऑफ पेअर ऑफ मेम्ब्रेनस कंटिन्यूस ॲट द एंड्स. द 2 मेम्ब्रेन इन्क्लोज अ थिन कॅव्हिटी ऑफ अबाउट 150 अँगस्ट्रॉंग. 2 मेम्ब्रेन इन्क्लोजेस किती थिन कॅव्हिटी असते आणि ती किती अँगस्ट्रॉंगची असते? ते 150 अँगस्ट्रॉंग. द कॅव्हिटीज ऑफ सिस्टर्नी ॲट द मॅच्युरिंग फेस आर वायडर. द सिस्टर्नल युनिट आर प्लेस 20 to 300 Armstrong apart. The membrane of Golgi body is a trilaminar structure. The membrane आहे गोल्गी बॉडीचं ते काय असते? ट्रायलॅमिनर स्ट्रक्चर असते. म्हणजेच काय असते त्याच्यामध्ये 3 लेयर्स, नेमली अँड इनर लिपिड लेअर अँड 2 आउटर प्रोटीन लेयर्स. त्याच्यामध्ये 3 लेअर असते, त्याच्यामुळे त्याला ट्रायलॅमिनर म्हटलं जाते. तर 3 लेअर कुठले असते? इनर लिपिड लेअर आणि 2 आउटर प्रोटीन लेअर. द मेम्ब्रेन ऑफ सिस्टर्नी कंटेन्स स्मॉल पोर्स अँड दे आर सेड टू बी फेनेस्ट्रेटेड. जे सिस्टर्नी आहे त्याच्यामध्ये काय असते? स्मॉल पोर्स असते आणि त्याला काय म्हटलं जाते? फेनेस्ट्रेटेड. सिस्टर्नी मे बी फ्लॅट बट आर युजली स्लाइटली कर्व्ड, हेन्स द सिस्टर्नी हॅव कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह सरफेस. सिस्टर्नी काय असते? फ्लॅट्स अरेंजमेंट असते तिची, बट कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह सरफेस असतो. द गोल्गी कॉम्प्लेक्स हॅज 2 साइड्स, नेमली फॉर्मिंग फेस अँड मॅच्युरिंग फेस. तर गोल्गी कॉम्प्लेक्सला 2 साईड असतात, फॉर्मिंग फेस आणि मॅच्युरिंग फेस. द कॉन्व्हेक्स सरफेस इज द फॉर्मिंग फेस और सिस फेस. द कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह हे 2 सरफेस असल्यामुळे कॉन्व्हेक्स सरफेस इज द फॉर्मिंग फेस, त्याला काय म्हटलं जाते? सिस फेस. आणि न्यू लॅमिली आर ॲडेड टू दिस फेस फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. द कॉन्केव्ह सरफेस इज द मॅच्युरिंग फेस, त्याला काय म्हटलं जाते? ट्रान्स फेस. जर कॉन्व्हेक्स असेल तर तो सिस फेस आणि कॉन्केव्ह असेल तर ट्रान्स फेस. द सिक्रेटरी वेसिकल आर बडेड ऑफ फ्रॉम दिस फेस. Thus the new lamellae are formed on the forming phase and the mature lamellae are lost on maturing phase. जे मॅच्युरिंग फेस आहे कॉन्केव्ह, तर तिथे काय होते? न्यू लॅमेलिया आर फाउंड ऑन द फॉर्मिंग फेस. फॉर्मिंग फेस कुठला असतो? फॉर्मिंग फेस आणि मॅच्युरिंग फेस. तर फॉर्मिंग फेस फर्स्ट, तर तिथे फॉर्मिंग फेसमध्ये न्यू लॅमेली अरेंज होते आणि मॅच्युअर लॅमेलीमधनं काय होते असते? ते लॉस असते. देन सेकंड इज द लार्ज वॅक्युल्स. So what is large vacuoles? They are large spacious structures encloses a large cavity found at the edges of the cisterni. सिस्टर्नीच्या वर दाखवलेलं आहे वॅक्युल्स, तर ते काय असते? लार्ज कॅव्हिटी असते, म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी स्टोअर्ड होऊन राहत असतील. तर बघूया आपण काय स्टोअर्ड राहते. द वॅक्युल्स आर फॉर्म बाय द स्वेलिंग अँड इनलार्जमेंट ऑफ सिस्टर्नी. वॅक्युल्स कशाने फॉर्म होते? स्वेलिंग अँड इनलार्जमेंट ऑफ सिस्टर्नी. द डबल मेम्ब्रेन ऑफ वॅक्युल्स आर more widely separated with each other. Double membranes of vacuole are more widely separated with each other. The cavity is about 60 to 200 angstrom. The cavity कितीची असते? 60 to 200 angstromची. The vacuoles are densely filled with granules. तर वॅक्युल्समध्ये काय राहते? ग्रॅन्युल्स राहते भरलेले. नेक्स्ट आहे स्मॉल वेसिकल. इट इज ऑल्सो कॉल्ड सिक्रेटरी वेसिकल. दे आर 400 to 800 angstrom. तर जे स्मॉल वेसिकल्स आहे त्याचं काम काय असते? सिक्रेटरी वेसिकल्स असतात. द वेसिकल्स आर स्मॉल पाउच लाईक स्ट्रक्चर विच फाउंड असोसिएटेड विथ द सिस्टर्नी अँड दे इंटिमेटली शो कंटिन्युटी विथ देम. जे वेसिकल्स आहे ते कशाचे? स्मॉल पाउच लाईक स्ट्रक्चर असते आणि कशासोबत कनेक्टेड असतात? सिस्टर्नीसोबत, आणि ते काय दाखवतात? कंटिन्युटी विथ देम. द वेसिकल अरायझेस फ्रॉम सिस्टर्नी बाय बडिंग और पिंचिंग ऑफ. वेसिकल अराईज होते सिस्टर्नीपासून बडिंग और पिंचिंग ऑफ. Then function of Golgi complex. The formation of acrosome. Burgos or
Fowett studied that Golgi complex taking part in acrosome formation during spermatogenesis. तर ॲक्रोझोम काय असते, एक स्पर्म जे असते, स्पर्मची जी फर्स्ट लेअर असते त्याला ॲक्रोझोम म्हटले जाते आणि गोल्गी कॉम्प्लेक्स काय करत असते, ॲक्रोझोम फॉर्मेशनसाठी मदत करते ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस. ॲक्रोझोम इज अ वेसिबल ॲट द टिप ऑफ न्यूक्लियस ऑफ sperm. It contains hydrolytic enzymes which help in the breaking down the protective covering of eggs during fertilization. तर ॲक्रोझोममध्ये काय असते, हायड्रोलिटिक एन्झाईम्स राहते आणि त्याचा वर्क काय असते, ब्रेकिंग करते ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ एग्स ड्युरिंग फर्टिलायझेशन. एग्स कुठे प्रेझेंट राहते, ओव्हरी ऑफ फिमेल. Then Golgi complex from a spherical body consisting of numerous vesicle and vacuoles in the center surrounded by concentrically arranged cisternae. As the development proceeds, the arrangement of cisternae becomes irregular and there are two large vacuoles formed. Inside each vacuole there is a small dense body called a paraacrosomal granule. जेव्हा डेव्हलपमेंट ची प्रोसेस प्रोसीड होते, द अरेंजमेंट ऑफ सिस्टर्नी बिकम्स इरेग्युलर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अरेंजमेंट राहते सिस्टर्नीची. अँड देअर आर टू लार्ज वॅक्युल्स फॉर्म. इनसाइड इच वॅक्यूल देर इज अ स्मॉल डेन्स बॉडी, त्याला काय म्हटलं जाते, प्रोॲक्रोझोमल ग्रॅन्युल. इफ मोर दॅन वन लार्ज वॅक्यूल अँड ग्रॅन्युल्स आर फॉर्म, दिस फ्यूज टुगेदर टू फॉर्म वन ग्रॅन्युल. देन द वॅक्यूल विथ its granule enlarges and migrates toward the anterior pole of the nucleus and gets attached to the tip of elongated nucleus. The granules enlarge further and form acrosomal granules. ते granules काय होते असते, enlarge होते आणि फॉर्म काय करते, acrosomal granules, and the entire surface is called acrosome. It's spread over the nucleus as a cap. Then रोल इन सिक्रेशन. तर गोल्गी कॉम्प्लेक्सचा रोल कशासाठी असतो, फंक्शन पाहतो आपण. तर फर्स्ट फंक्शन काय आहे गोल्गी कॉम्प्लेक्सचं, फॉर्मेशन ऑफ ॲक्रोझोम. सेकंड फंक्शन इज द रोल इन सिक्रेशन. विथ गोल्गी कॉम्प्लेक्स डेव्हलप, इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे, गोल्गी बॉडी, द न्यूक्लियस, देन काय नंतर सेकंड काय फॉर्म करते, प्रोॲक्रोझोमल ग्रॅन्युल, देन ॲक्रोझोमल ग्रॅन्युल, वॅक्यूल, ॲक्रोझोमल ग्रॅन्युल, देन ॲक्रोझोम लेअर फॉर्म करत असते. देन रोल इन सिक्रेशन. द गोल्गी कॉम्प्लेक्स इज कंपॅरेटिव्हली मोर डेव्हलप इन दोज सेल विच आर असोसिएटेड विथ सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी. लार्ज नंबरमध्ये कोणते सेलमध्ये प्रेझेंट राहते गोल्गी कॉम्प्लेक्स, जे सिक्रेटरी ॲक्टिव्हिटीसाठी मदत करतात ते. तर त्याच्यामुळे काय कन्फर्म करतात, रिलेशनशिप बिटवीन गोल्गी कॉम्प्लेक्स अँड सिक्रेशन, म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स हा रिलेटेड आहे सिक्रेशनच्या. देन गोल्गी कॉम्प्लेक्स फंक्शन एज ट्रान्सपोर्टिंग चॅनल फ्रॉम द साईट ऑफ सिंथेसिस टू द आउटसाईड. गोल्गी कॉम्प्लेक्स कशासाठी मदत करत असते, साईट ऑफ सिंथेसिस टू द आउटसाईड, म्हणजे सिंथेसिस जिथनं होते तिथपासून बाहेर ते ट्रान्सपोर्टेशन करायचं काम कोण करत असते, गोल्गी कॉम्प्लेक्स. द प्रॉडक्ट इज सिंथेसाइज ऑन द रायबोसोम अटॅच टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. The product flows into endoplasmic reticulum in the form of dilute solution. The endoplasmic reticulum bursts of small vesicle containing the product. This vesicle fuse with the cisternae of Golgi complex. The product is transported to the cisternae of Golgi complex. Then the cisternae release secretory vesicle. The secretory vesicle loaded with the product. The product is released out of the cell by exocytosis. तर गोल्गी कॉम्प्लेक्स कशाला अटॅच राहतात, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजेच रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये काय प्रेझेंट असतात, रायबोझोम. रायबोझोमचं काम काय असतात, ते प्रोटीन सिंथेसिस करत असतात. प्रोटीन सिंथेसिस ट्रान्सपोर्ट करायचं आहे आपल्याला, तर रायबोझोमपासून कुठे जाईल, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलमला. रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम थ्रू गोल्गी कॉम्प्लेक्स. आणि गोल्गी कॉम्प्लेक्स कशासाठी, सिक्रेटरी युनिट आहे, तर ते कशासाठी मदत करेल, सिक्रेशनसाठी. अशा प्रकारे गोल्गी कॉम्प्लेक्सचा रोल आहे सिक्रेशनचा. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर तिथनं काय झालं आहे, सिस्टरनी म्हणजे हे ट्रान्सपोर्ट होतात 3 लेयर्समधनं, त्यानंतर सिक्रेटरी वेसिकल आणि एक्झोसायटोसिसमध्ये सिक्रेशन हे बाहेर होऊ नये. Then formation of cell wall. During cytokinesis, the Golgi vesicle accumulates in the equatorial plane and help in the formation of cell plate. सायटोकायनेसिस म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन होते तेव्हा गोल्गी वेसिकल काय होत असते, इक्वेटोरियल प्लेनमध्ये येते आणि हेल्प करते फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट. द मटेरियल प्रेझेंट इन द गोल्गी ॲपरेटस हेल्प इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. जे गोल्गी ॲपरेटसमध्ये मटेरियल आहे म्हणजे ग्रॅन्युल्स आहे, ते कशासाठी मदत करत असते, फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. The polysaccharide of cell wall is formed in the Golgi complex and transported to the cell wall.
पॉलीसॅकॅराइड सेल वॉल इज फॉर्म इन द गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये पॉलीसॅकॅराइड सेल फॉर्म होते आणि ट्रान्सपोर्टेड करते टू दी सेल वॉल. देन fourth function is the glycosylation and phosphorylation. Enzymes with the cisternae are able to modify substances by the addition of carbohydrates and phosphate to them. Enzymes within the cisternaeमध्ये जे enzymes राहते ते मॉडिफाय करते कशासाठी, by the addition of carbohydrates and phosphate to them. Then synthesis of proteoglycans. The Golgi plays an important role in the synthesis of proteoglycans. The proteoglycan synthesis कोण काम करत असते, गोल्गी कॉम्प्लेक्स विच आर मॉलिक्यूल प्रेझेंट इन द एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स ऑफ ॲनिमल्स. देन गोल्गी सिंथेसिस ग्लायकोमिनोग्लायकॉन्स. देन इट ॲक्टिवेट्स मायटोकॉन्ड्रिया टू प्रोड्यूस ATP. गोल्गी कॉम्प्लेक्स कशाला ॲक्टिवेट करते, मायटोकॉन्ड्रिया काय असते, एक पॉवर हाऊस ऑफ द सेल असते, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर राहते इन द फॉर्म ऑफ ATP. ते युटिलाइज होत असते ड्युरिंग रेस्पिरेटरी सायकल अँड नर्व ट्रान्समिशन. देन इट कंट्रोल्स द प्रोडक्शन ऑफ फॉलिक्युलर फ्लूइड इन मॅच्युअर फॉलिकल ऑफ द ओव्हरी. म्हणजे इट कंट्रोल्स प्रोडक्शन ऑफ फॉलिक्युलर फ्लूइड. जे फॉलिक्युलर फ्लूइड प्रोडक्शन राहते ते कोण कंट्रोल करत असते, गोल्गी कॉम्प्लेक्स. देन इट हॅज ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट द सिक्रेटरी प्रोडक्ट बाय लॉसिंग वॉटर थ्रू द मेम्ब्रेन. गोल्गी कॉम्प्लेक्सची ॲबिलिटी राहते कॉन्सन्ट्रेट द सिक्रेटरी प्रोडक्ट्स जेव्हा काय होते आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस होते तेव्हा. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन द सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ न्यूरोसिक्रेशन अँड पिगमेंट्स. गोल्गी कॉम्प्लेक्सचा इम्पॉर्टंट रोल आहे सिक्रेशन करणे, कुठलं, न्यूरोसिक्रेशन अँड पिगमेंट्स, ज्या पिगमेंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्या. इट स्टोअर द सिक्रेटरी प्रोडक्ट अंटिल इट डिमांड. हे काय करते, सिक्रेटरी प्रोडक्ट स्टोअर करून ठेवते जोपर्यंत डिमांड येत नाही तोपर्यंत. इट स्टोअर प्रोटीन अँड लिपिड्स अँड इट फॉर्म्स लायझोझोम. हे काय फॉर्म करत असते, लायझोझोम आणि प्रोटीन अँड लिपिड स्टोअर करून ठेवत असते.